नमस्कार. करिअर विजयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय प्रश्न कोणता असेल तर विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे राष्ट्रीय प्रश्न असतील, विविध प्रकारच्या समस्या असतील. सगळ्यात महत्त्वाचा शैक्षणिक क्षेत्रातला किंवा घरगुती लेव्हलचा शिक्षण विषयातला प्रश्न आहे तो म्हणजे मुलं अभ्यास करत नाहीत. अनेकदा माझ्या टीव्हीच्या शोजमध्ये जेव्हा मी प्रश्नोत्तराला बसतो तेव्हा 20-22 मिनिटाच्या कार्यक्रमात एक प्रश्न कायम येतो, तो म्हणजे आमची मुलं फार हुशार आहेत किंवा आमचा मुलगा फार हुशार आहे, पण एकच आहे ते म्हणजे अभ्यास करत नाही. आता तो जर हुशार असेल तर त्याला कळलं पाहिजे ना, अभ्यास केला पाहिजे. पण हे सगळ्यांचंच तेच म्हणणं असतं, सगळ्यांना आपल्या मुलांचं कौतुक आहे पण ती अभ्यास करत नाहीत ही वस्तुस्थिती अनेकांची. अर्थात अशी पण बरीच मुलं आहेत की ती स्वप्रेरणेतून भरपूर अभ्यास करतात, त्यांचं पुस्तक काढून घ्यावं लागतं, आता जेवायला ये असं म्हणावं लागतं. पण अभ्यास न करणाऱ्या मुलांबद्दल आता आपण बोलणार आहोत. मुलांनी पण ऐका, पालकांनी पण ऐका. अभ्यास करणारी न करणारी जी मुलं आहेत ती अभ्यास का करत नसतील बरं, याच्या काही मुद्द्यांकडं त्याचा वेध घेऊयात. आपण समजावून घेऊयात की मुलं अभ्यास का करत नाही. एक शक्यता अशी आहे की आधीच्या पिढीने जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे, सगळे सुखसोयी, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था, सगळ्या प्रकारचे जे पाहिजे ते तुम्हाला देतो. गुबगुबीत सोफे, समोर मोठा स्क्रीनचा टीव्ही, हातामध्ये रिमोट, चांगल्या कंपनीचा मोबाईल, सगळ्या सुविधा, तुम्हाला जाण्यासाठी पार्किंगमध्येच व्हॅन येते किंवा गाडी येते, चांगले क्लासेस, ट्युशन्स, हे सगळं निर्माण केल्यामुळं कदाचित आता माझ्या पिढीसाठी किंवा माझ्यासाठी करायचं काहीच राहिलेलं नाहीये. 4 ठिकाणी आमचे फ्लॅट्स आहेत, 2 बंगलो आहेत, जागा आहे, प्लॉट आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत मी काय करायचंय, मला कशाला कष्ट करायचे, बसतो मी आपल्या सोफ्यावरती मजबूतपणे, असं वाटणाऱ्यांची संख्या वाढलेली. मला माझं ध्येय नाही, माझ्या वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या संपत्तीमुळं मला आता ध्येय नाही, हे ध्येय अभ्यासातून तर बिलकुल नाही. आणि म्हणून अभ्यास न करण्याची शक्यता काही मुलांच्या मध्ये असते. एवढं सगळं आहे आणि म्हणून मला अजून मोठं गोल गाठायचंय असं म्हणणारे पण असतात, पण ते थोडे असतात. त्यामुळं उपलब्ध सोयी, सुख सोयींमुळं आम्हाला गोल नाही, आम्हाला ध्येय नाही, या शक्यतेमुळं काही मुलं अभ्यास करत नाहीत. सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे. मोबाईलच्या आकर्षणामुळं, त्याच्यामध्ये असलेल्या अनेक फीचर्समुळं, त्याच्या गेम्स असतील, कार्टून्स असतील, फिल्म्स असतील, त्याच्यावरचे व्हिडिओज असतील, अनेक प्रकारचे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स असतील, आपली मुलं ही अभ्यासाच्या ऐवजी मोबाईलमध्ये अडकलेली दिसतात. आपणच म्हणजे नुसत्या मुलांबद्दलच विषय नाहीये, सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे. मोबाईल हे इथून पुढचं टाळता न येणारं एक प्रकारचं एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे. पण ह्या मोबाईलच्या काळात देखील आपलं काम सांभाळून मोबाईल पाहणं किंवा मोबाईलचा वापर करणं, मोबाईलचा वापर कामासाठी करणं हे आपण सगळेजण करत असताना मुलं मात्र मोबाईल हे खेळण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहतात, त्याच्यामध्ये गुंतून पडतात, आकर्षित होतात, काही मुलं ॲडिक्ट होतात आणि त्यामुळं त्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडतं, ही वस्तुस्थिती आहे. मोबाईलप्रमाणेच अजूनही काही टाईम वेस्टर्स मुलांच्या आहेत. त्याच्यामध्ये काहींच्या बाबतीत टीव्ही असेल, काहींच्या बाबतीत मित्रांशी असलेला संवाद असेल, काहींच्या बाबतीमध्ये मजा मारण्याच्या गोष्टी असतील, हॉटेलिंग असेल, फिरायला जाणं असेल, त्यासोबत फोनवरतून बोलणं असेल, चॅटिंग करणं असेल, अनेक प्रकारच्या वेस्टर्समध्ये मुलांचा वेळ जातो. त्यामुळे ते अभ्यास करत नाहीत. या वेळ जाण्यामध्ये अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे नुसत्याच गप्पा मारत बसणे, नुसतंच बसून राहणे. 2 गोष्टी आहेत. एक गप्पा मारण्याची गोष्ट जी याच्यामधून निगेटिव्हिटीच वाढत जाते, कारण त्याच्यामध्ये ह्या गप्पा ज्या असतात त्या गॉसिपिंग लेवलच्याच असतात किंवा त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो. अजून एक शक्यता जी मी म्हटलं ते म्हणजे नुसतंच बसून राहणारी मुलं. टाइम वेस्टरमध्ये स्वतःचा वेळ काही न करता आयडल लेव्हलला घालणं ही एक मोठी एक सवय आजकालच्या मुलांमध्ये आली आहे. सोफ्यावरती बसून राहणं, पडून राहणे, झोपेतून उठल्यानंतर 10, 15, 20 मिनिटं तिथंच बसून राहणे, जेवण केल्यानंतर तिथेच 5-10 मिनिटं बसून राहणे, कॉलेजवरून शाळेतून आल्यानंतर सोफ्यावरतीच पडून राहणे, अशा गोष्टी हे अभ्यासाला त्याचा जो वेळ आहे तो कमी होतो आणि मुलांचा आळसपणामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात वेळ जातो. हल्ली मुलं जास्त ग्राउंडवर जात नाहीत. ग्राउंडवर गेल्यानंतर मुलं दमतात, त्याच्यामुळे त्यांना घाम येतो, त्यांचे शारीरिक थकवा निर्माण होतो. बऱ्याच वेळा आता ग्राउंडवरती जाणं थांबल्यामुळं ग्राउंडवरती जात नाही, त्यामुळं खेळून दमत नाही, त्यामुळे जास्त जेवत नाही आणि जास्त जेवत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी येत नाही. त्याचं खाणं सुद्धा अगदी फास्ट फूड स्वरूपाचं झालंय आणि त्यामुळं दर्जेदार खाणं नाही आणि वेळच्या वेळेस खाणं नाही, याच्यामुळे एनर्जेटिक असणं
हे कमी झालंय आणि त्यामुळं बऱ्याच वेळा खेळत नाही म्हणून उत्साही नाही आणि म्हणून अभ्यास करत नाही अशी अवस्था प्राप्त होते. पूर्वी जसं शाळेमध्ये शिस्त आणि ज्याला एक पद्धत होती कामाची, अभ्यासाची, वेळेची, आणि विद्यार्थ्यांना शिक्षक रागवू शकायचे, त्यांना शिक्षा करू शकायचे, आता हा सगळा प्रकार कमी झाला. त्यामुळे अभ्यास हा दिलेला आहे, आम्ही शिकवलेलं आहे, तुमचं तुम्ही तुमच्या लेव्हलला करा असा एक प्रकार वाढलेला आहे. गृहपाठ म्हणजे होमवर्कची पद्धत सुद्धा बऱ्याच ठिकाणी 8वी नंतर वगैरे कमी होते. कॉलेज लेव्हलला तर ती अजिबातच असत नाही, क्वचित ठिकाणी असते. त्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीतली ही जी काही एक गॅप निर्माण झाली की दररोजचा अभ्यास दररोज करणं हे अनिवार्य असणं, हा प्रकार हा प्राथमिक स्तरापर्यंतच होतोय, नंतर तो होत नाही आणि त्यामुळे देखील विद्यार्थी दररोज अभ्यास करताना दिसत नाहीत. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेचं बदललेलं स्वरूप. अमुक एक पर्सेंटेज मार्क पडले, बोर्डात आला वगैरे, त्या काळातले रँकिंग या विषयातले बरेच मुद्दे लोकांच्या आणि समाजाच्या चर्चेत होते. आता ग्रेड सिस्टीम चालू झाली, त्याचे अनेक फायदे आहेत, परंतु एक तोटा असा पण आहे की या परीक्षा पद्धतीच्या रचनेमध्ये जो काही बदल झालाय की मला अभ्यास करावा लागेल, पाठांतर करावं लागेल, समजावून घ्यावं लागेल आणि ते लिहावं लागेल, याच्यामध्ये बरेचसे बदल झालेत. दिलेल्या उत्तरावरतूनच उत्तरं लिहायची, वेगळ्या प्रकारचे स्किल तुला वापरायचे आहेत. ते चांगलं जरी असलं तरी आता मला पुस्तकातला अभ्यास करायचा आहे किंवा ते वाचन करायचंय, पाढे म्हणणं, एखादी गोष्टीची कविता पाठांतर करणं, ह्या गोष्टी मुलांच्या कमी झाल्यात. त्यामुळे मुलं सातत्याने आणि टाचून बसून अभ्यास करताना दिसत नाहीत. ते प्रोजेक्ट्समध्ये काम करताना काही प्रमाणात दिसतील, पण प्रोजेक्ट्स पण बाजूला पडलेत आणि कृतीवरती आधारित गोष्टी कमी झालेल्या दिसतात, कारण त्या तशा नीट त्याचं अनालिसिस आणि तपासणी झाली नाही तर मुलं ती करत नाहीत. शिक्षा होणं बंद झालं की मग मुलांचं त्याला रिस्पॉन्स देणं कमी होतं आणि त्यांचा दैनंदिन अभ्यास कमी होतो. काही मुलांचे काही विषय कच्चे असतात. कच्चे विषय जे आहेत त्या विषयांना ते फार प्रेम करत नाहीत, त्या विषयांवरती त्याला वेळ देत नाहीत, तो विषय लांब लांब ठेवतात आणि परीक्षेपर्यंत त्या विषयांची तयारी होत नाही. पूर्वी असं होतं की कच्च्या विषयांची पुन्हा पुन्हा तयारी केली जायची हल्लीच्या काळामध्ये. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे विषय, उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स सारखा विषय, काहींचा सायन्स सारखा विषय हा दुर्लक्षित जातो आणि मग उरलेले विषय तर सोपे आहेत, म्हणजे हे अवघड आहेत म्हणून वाचायचे नाहीत आणि सोपे आहेत कशाला वाचायचे. यामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं प्रमाण कमी झालं. पूर्वी काही पालक दररोज 1 किंवा 2 तास दररोजचा अभ्यास त्यांच्याकडनं करून घ्यायचे, समोर बसून करून घ्यायचे. आता पालकांच्या वेळा 10 ते 5 ऐवजी 8 ते 8 झालेले आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, सगळ्या गोष्टीतून पालक दमून घरी येतात आणि पालकांना आता स्वतःसाठी वेळ हवा असतो. त्यामुळे ते मुलांचा अभ्यास घेण्याकडे दुर्लक्ष करतात. असं ज्यांच्या घरामध्ये चित्र आहे त्यांच्या घरामध्ये मुलं दररोज अभ्यास करताना दिसत नाहीत. अर्थात जी मुलं स्वयंप्रेरित आहेत तेवढे अभ्यास करतील, बाकीची मुलं पुष्कर कॅटेगरीतली असतात. कर अभ्यास कर असं म्हटलं तरच ती करतात आणि जर म्हटलंच नाही तर ती मुलं अभ्यास करत नाहीत. त्यामुळे हल्लीची मुलं कमी अभ्यास करतायत असं चित्र आहे. तर थोडक्यात प्राथमिक विद्यार्थी, माध्यमिक स्तरातले विद्यार्थी, 10वी 12वीचे विद्यार्थी, अनेक प्रकारच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, क्लासला जाणारे विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थी, ह्या सगळ्यांचा जर आपण मागोवा घेतला तर मनापासून अभ्यास करणे, आनंदाने अभ्यास करणं, याच्यामध्ये करणाऱ्यांची संख्या तशी जरा कमीच आहे. उरलेल्यांची संख्या जरा जास्त आहे. याचा अर्थ ती मुलं काही कमी हुशार आहेत किंवा या मुलांचं काही खरं नाही असं अजिबात नाही. पण अभ्यास हा वयाच्या, ज्याला आपण म्हणूयात की 18, 21, 19 ह्या जो कालखंड आहे, म्हणजे कॉलेज पर्यंतचा काळ, ह्या काळामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. उद्या आपल्याला त्याच्यावर आधारित करिअर करायचंय का कौशल्यावर आधारित करिअर करायचंय का वेगळं करिअर करायचंय, तो वेगळा मुद्दा आहे. पण सवय, शिस्त आणि एक कामाची पद्धत ही उत्तम असावी, क्वालिटी याच्यावरती आपला फोकस असावा. फोकस हा आपल्याला जमता आला पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने एक अनुशासन म्हणून अभ्यास करणं ही गरज आहे. जो व्यक्ती चांगला अभ्यास करू शकतो तो कार्यक्षेत्रात देखील तसाच प्रभावीपणे आणि अभ्यासूपणे काम करू शकतो. त्यामुळे अभ्यासाचा राग करणे, तिरस्कार करणे, मोबाईल आणि अन्य गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणं, झोपून राहणं, करमणूक करणं, टाइमपास करणं, एन्जॉयमेंट करणं, हे जर साधन बनलं असेल तर मग अभ्यासाचं प्रमाण कमी होताना दिसतं. याचा तोटा नंतर दिसतो की विद्यार्थी हुशार होता परंतु आयुष्यामध्ये अनेक गोष्टी तो हरून बसतो. त्याचं कारण त्याची टक्केवारी, त्याचा अभ्यास, त्याचा ज्ञानप्राप्ती ही कमी झाली असती. अर्थातच गुणप्राप्ती कमी होते. म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचंय की आत्ता जे मुद्दे आपण याच्यामध्ये कव्हर केले, ज्याच्यात टाइम वेस्टर्स होते, मोबाईल होता,
रोजच्या सवयी होत्या, शाळा आणि कॉलेज आणि क्लास यांचा समन्वय होता अभ्यासासाठीचा, पालक आणि विद्यार्थी यांचा रोजचा अभ्यासाबद्दलचा एक कॉन्टॅक्ट अवर्सचा विषय होता. हे जर सगळं नीटपणे केलं तर मुलं अभ्यास करतील. मुलं हुशारच असतात. अभ्यास केली की ती प्रतिभावान बनतील आणि यशस्वी बनतील. पालकांची पण जबाबदारी आहे आणि विद्यार्थ्यांची पण जबाबदारी. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. पाहत राहू या सिरीजमध्ये अनेक प्रकारचे विषय जे तुमच्या अभ्यासाचे आणि करिअरचे असतील. थँक्यू. ऑल द बेस्ट.